नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी कृष्ण भगवान आणि नारद मुनीची कथा सांगणार आहे। गोडाशी सुंदर आहे। एक वेळेस नारद मुनी कृष्ण भगवान रुक्मिणीच्या महालामध्ये बसलेले होते आणि दोघं गप्पा गोष्टी करत असताना नारद मुनीचं आगमन झालं। नारद मुनीचं आगमन झाल्यानंतर रुक्मिणी माता उठल्या, ताट घेतलं आणि पाय धुले, पूजा केली आणि ब्रह्मपुत्र आहे म्हणून कृष्ण भगवंतांनी पण पूजा केली। जवळ बसलं, भोजन घेतलं, दोघ जणांनी भोजन केलं आणि मग कसं निघून आलो असं वर्तमान विचारलं। मग त्यावेळेस नारद मुनी सांगते, देवा कृष्ण भगवंता, एक माझं काम आहे तुमच्याकडं म्हणून आलेलं आहोत। मग काय आहे, आज्ञा तर सांगा, करा। तुला एवढ्या स्त्रिया आहेत, एवढ्या स्त्रिया काय करणार? 16,108 थोड्या झाल्या का? एवढ्या स्त्रीपैकी एक तरी स्त्री मला दी। मी कंटाळलो इकडून तिकडं भ्रमर करत करत करत। मी स्त्री संसार कधी केला नाही, स्त्रीला करून घेतलेला नाही, लग्न माझं नाही व्हायला, पुत्र मी मुख कधी पाहायचं। मला खूप कंटाळा आला ब्रह्मचारी व्रताचा आणि मला एक तरी पत्नी दे तुझी, मी दुसरीकडे कुठं फिरू? तुला 16,108 आहे, त्याच्यामध्ये एक मला दे। आता देवानी मनातलं जाणलं। आता म्हणले नारद आता भ्रमिष्ठ झालेत, नारदाचं मन चंचल झाले। गुरु आज्ञात म्हणले, ठीक आहे म्हणले देवा। नारद मुनीला सांगितलं, नारद मुनी तुम्ही काय करा, मी जिथं नाही तिथली तुम्ही करून घ्या, तिच्या संग संसार करा। ठीक आहे म्हणले। आता बघतो कुठं नाहीत म्हणले तर सगळे जावं लागेल की महालामध्ये। तिकडून नारद मुनी रुक्मिणीची आज्ञा घेतली आणि निघाले, आले इकडं दुसऱ्या महालामध्ये। बघते तर काय, उद्धव आक्रोड तिथं कृष्ण बसलाय बोलत, गप्पा मारत, काय चाललंय राज्यसभेमध्ये, कुठं जायचं, काय करायचं, सगळं वर्तमान पुसत बोलत सत्यभामाच्या मंदिरामध्ये बसले। काय करावं देव, एवढा कपटी येवला, आत्ता तर रुक्मिणीच्या महालामध्ये होता, आता लगेच सत्यभामीच्या महालामध्ये कसं काय आला? जाऊ दे म्हणला। नारद मुनी कुठून आलात काय नाही, पूजा केली, वर्तमान विचारलं। नारद मुनी म्हणले, आता ठीक आहे दुसरीकडे जाऊ, चला। तिसऱ्या महालामध्ये नारद मुनी गेले, त्यावेळेस तिथं कृष्ण भगवान बसलेत भोजन करत। या नारद मुनी, कुणी कुणाला करा भोजन। नारद मुनी ठीक आहे म्हणले, आताच भोजन झाले। दुसरीकडे गेले तर तिथं नारद मुनी गेल्याबरोबर या नारद मुनी कुणी कुणाला तिथं काय केलं, मुलाला बसून जवळ शास्त्राची विद्या सांगलं, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कशी असते ती सांगून आपल्या मुलावाला सांगू लागले। म्हणजे एवढा कपटी आहे म्हणजे ह्यानं सांगायची सोयच नाही म्हणले। आता ह्यानं का भुहेर गेले की काय, ह्या मला त्या मला, त्या मला तुम्ही आम्हाला देतोय, आता काय करावं? आणि विचार पडला, चला म्हणले ठीक आहे दुसरीकडे जाऊन बघू। दुसऱ्या महालामध्ये नारद मुनी जाते, तिथं नारद मुनींनी काय केलंय, गेल्यानंतर बघते तर काय, सुनेला पाठवायला चालले रथावर बसून दुसरीकडे। आता म्हणजे हिने चाललेत म्हणले, ठीक आहे आता आपण दुसऱ्या महालामध्ये जाऊन बघू। दुसऱ्या महालाकडे गेले, तिथं काय म्हणले, एका मुलीचं लग्न आहे म्हणले माझ्या। नारद मुनी, बरं झालं ठीक आहे, लग्नासाठी आलात तुम्ही, लग्न चालाय, सोहळा चालू आहे, आता काय करावं म्हणले। नारद मुनी कोडं पडलं नारद मुनीला, आता काय करावं? एवढा चोरटा आणि एवढा नाटकी कुठंच नाही म्हणजे याच्यासारखा, एवढ्या बायका, आता एक बायको दी म्हणायला लागला, एक सध्या बायको जाऊ लागल्यानंतर काय झालं, एका मला दुसऱ्या मला जाऊ लागले। आणि नारद मुनी गेल्यानंतर तिथं पाहते तर काय, नारद मुनी बळीराम दादा बसलेत बोलत, आपलं काय करायचं, उद्याच्याला काय नाही चाललंय, कसं शिकवायची विद्या, शास्त्र कसं शिकवायचं आणि परांगत कसे करायचे, युद्ध कसं करायचं, ही दुसऱ्या मुलाला शिक्षण देऊ लागले। तर